यायचे खाली किरकोळ पात्र काम नाही काही काम होत नाही पण महाराष्ट्रामध्ये. मोदी म्हणून मतदान होणार. मोदी सरकार बोगस आहे. शेतकऱ्याचं फार कंबरडं मोठा दुधाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. 1000 रुपयाला बेगीच झालाय. बरं मग काय म्हणणार तुम्ही सरकारबद्दल? आता काय म्हणणार यार, मागे वाढत चालली त्याच्यामुळे इकडून जीएसटी येताना जीएसटी येताना जीएसटी चालू आहे. पॉवर्ड बाय यशवंतनगर. आपलं हक्काचं घर बांधा. प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम. आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध. आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा. आजच संपर्क करा. श्री अभिजित अष्टेकर 8855075140. श्री कैलास करंडे 8805559333. श्री किशोर भगे 9404039007. नमस्कार प्रेक्षकांनो, मी सौरभ मोहोत. आपण आता नेवासा तालुक्यातील विविध गावांना जाऊन तिथल्या जनतेचं कौल जाणून घेण्यासाठी आपण चालू केलेलं आहे. तर आज आता आपण आलेलो आहोत भानासिवरा या गावामध्ये. तर बघूया इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. 13 तारखेला आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता खासदारकीची निवडणूक होणार आहे. तर प्रामुख्याने 2 उमेदवार आहेत, ज्याच्यामध्ये एक ठाकरे गटाकडनं वाकचौरे साहेब आहेत आणि शिंदे गटाकडनं म्हणजेच महायुतीकडनं लोखंडे साहेब आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल, कोणाला जनतेचा कौल जाईल? लोखंडे साहेब. तुम्हाला काय वाटतं बाबा? आम्ही भाजपचे लोखंडे साहेब चालणार. तुम्हाला लोखंडे साहेब. तुम्हाला काय वाटतं बाबा? तुम्ही काय करता, व्यवसाय वगैरे? किराणा दुकान आहे. वर्कशॉप, किराणा दुकान. किराणा दुकान. बरं. तर लोखंडे साहेबच असे का वाटतं बरं तुम्हाला? नाही आता यायचे खाली किरकोळ पात्र काम नाही काही काम होत नाही पण महाराष्ट्रामध्ये. मोदी म्हणून मतदान होणार. लागलेलं आहे. आपल्या इथं 2 उमेदवार आहे, त्यांच्यात चांगली घासून लढत होणार आहे, लोखंडे आणि वाकचौरे. त्या दोघांपैकी कोण निवडेल असं तुम्हाला वाटतं? वाकचौरे. कशामुळे काही कारण त्याला? त्याचं कार्य चांगलं होतं मागचे 25 वर्ष. आणि लोखंडेबद्दल काय सांगणार? लोखंडेचे काय ते गाठीच नाही त्यांच्या. भाऊसाहेब वाकचौरे. भाऊसाहेब वाकचौरे. आणि काही कारण त्याला? भाऊसाहेब वाकचौरेच का बरं, लोखंडे का बरं? मोदी सरकार बोगस आहे. शेतकऱ्याचं फार कंबरडं मोठा दुधाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी आम्ही, दूध उत्पादक. आमचा पुरा काटा झाला. 25 रुपये रेट 38 रुपयावरून. एवढा फरक पडला का? गुजरात मध्ये आता 34 रुपयाचे, पंजाब मध्ये 40 रुपये, महाराष्ट्रातच का कमी. लोखंडेबद्दल काय सांगता तुम्ही? लोखंडाचं काय करतो तो, काय काम केलं? 10 वर्षात काहीच काम नाही. काहीच नाही काम केलं. तुमच्या गावात पण काहीच विकास नाही केला? काहीच नाही, काय नाही, काय. वाकचौरे. वाकचौरे साहेब. एक काही कारण त्याला? कारण की लोखंडे इकडे फिरलेच नाही मतदारसंघात. 10 वर्षात तुम्ही दर्शन दिलं नाही. नाही अजिबात नाही. त्यांचं काही विकास कामे वगैरे तुमच्या काय गावात? अजिबात नाही, विकास कामी नाही, काही नाही. तुमचा व्यवसाय काय, शेती आहे का? हा, शेती व्यवसाय. तुम्हाला त्यांचा विकास काहीच दिसला नाही गावात? नाही अजिबात नाही. वाकचौरे साहेबांबद्दल काय सांगाल तुम्ही? वाकचौरे साहेब एकदाच 5 वर्ष खासदार होऊन गेले, पण त्यांनी चांगले कामं केली पाहिजे. आम्हाला वाकचौरे साहेब आहे. का बरं वाकचौरे साहेब? कारण की मागचे काम चांगले झाले. अच्छा. माग होते ना ते खासदार. वाकचौरीने आम्हाला सभा मंडप दिला आमच्या देवाला. कुठले आहेत तुम्ही? गोंडेगावची. तुमच्या गावामध्ये सभा मंडप दिलं होतं. आम्हाला देवाला तुम्ही सभा मंडप दिला, आम्हाला त्याच्यातच खूप मोठेपणा आहे. 1000 रुपयाला बेगीच झालाय. बरं मग काय म्हणणार तुम्ही सरकारबद्दल? आता काय म्हणणार यार. आता मागच्या वारी लोखंडे साहेब असेल तर या वारी वाकसाहेब चौरे यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. वाकचौरे साहेब. वाकसाहेब लोखंडे साहेबाला का बरं देणार नाही यावेळेस? कारण ते आलेच नाही अजून, परत येता गेले तर. हा, ते 5 वर्ष झाले ते कोकणला काय आलेच नाही नेवासा तालुक्यात. ते विचारच नाही काय झालं, काय नाही, कोणाला विचारच नाही अजून. त्यांचे काही विकास कामं वगैरे? कामं झालेली आहे पण आपल्यापर्यंत आले नाही कोकणेपर्यंत. ते झाले तिकडे झाले त्यांचे कामं. ते कुठं झाले काही सांगते नाही सांगते यांना. वाकचौरे साहेब यायला पाहिजे, मग काहीतरी काम होते नेवासा तालुक्यामध्ये. येत्या 13 तारखेला 13 मेला आपल्या इथं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे.
तर तुम्हाला कोण वाटतं कोण निवडून येईल? भाऊसाहेब वागचौरे. अच्छा, लोखंडे साहेब का बरं नाही? लोखंडे साहेबांचे कामच नाही तर काय लोखंडे साहेब 10 वर्षात काहीच कामं नाही का? गावातच आले ना अजून इकडे तर काय येतील. अच्छा, आणि वाकचौरे साहेबांचं काही काम? वाघसाहेब 15 वर्षापूर्वी होते तर गावात त्यांनी लाईट वगैरे हे ते मरकुरी हे दिले बरंच दिले ते त्यांनी भरपूर कामं केली. भरपूर कामं केले. तसं लोखंडे साहेबांबद्दल काय लोखंडे साहेब येते फक्त 70ला, सांगता? फक्त 70ला येते. बाकी काही कामाला नाही. गाठी भेटी काहीच नाही. काहीच नाही काहीच नाही. गावात शेतकऱ्याला खतं स्वस्त झाले पाहिजे, तुमची वीज वेळेवर मिळाली पाहिजे. तुमच्या वेगळे खताचे भाव 200 रुपयाचे 1700 रुपयाला याची गोणी झाली. खताची गोणी नाही, पोटीची गोणी 2.25 साला होती ती 17 साल झाली. असं जे काही महागाई वाढत चालली इकडे 2,000 रुपये दिले आणि GST मुळे तिकडे 6,000 कापले. दर याला GST लावून राहायचे कसं होईल ते? महागाई वाढत चालली ना त्याच्यामुळे इकडून GST घेताना GST देताना GST चालू आहे. तर तुम्हाला कोण वाटतं कोण निवडून येईल? वागचौरे साहेब. वाघचौरे भाऊसाहेब. मुस्लिम समाजाचा पाठिंबा त्यांना 800 लोकांचा. 800 लोकांचा पाठिंबा हो पूर्णपणे पाठिंबा आहे का? पूर्णपणे.